नमस्कार सगळ्यांना आणि राधे राधे। आपला आजचा 43वा श्लोक आहे, पण त्यापूर्वी एक छोटंसं भजन राधा राणीचं जे मला खूप आवडतं आणि माझं खूप फेवरेट आहे ते ते आणि मग त्याच्यानंतर आपण आपला आजचा श्लोक बघूया। मीठे रस से भरियोड़ी राधा रानी लागे, महारानी लागे, माने खारो खारो जमुना जीरो पाणी लागे। जमुना जी म्हणजे यमुना नदी जी आहे तिकडे ब्रजमध्ये, तिचा उल्लेख आहे ह्याच्यात। यमुना मैया कारी कारी, राधा गोरी गोरी, वृंदावन में धूम मचावे, बरसाने री छोरी। बरसाने हे राधाचं गाव आहे, म्हणून तिला असं म्हटलं जातं की बरसाने की बरसाने वाली, म्हणजे जी सगळं खूप भरपूर भरपूर आपल्याला देते असं म्हटलं जातं। म्हणजे ना भावे मने माखन मिश्री, अब ना कोई मिठाई, मारी जीवड़िया ने भावे, अब तो राधा नाम मलाई। राधा नाम से सफल जिंदगानी लागे, हो जिंदगानी लागे, माने खारो खारो यमुना जीरो पानी लागे। मीठे रस से भरियोड़ी राधा रानी लागे, महारानी लागे, हो माने खारो खारो यमुना जीरो पानी लागे। राधा राधा नाम रटत है जो नर आठों याम, तिनकी बाधा दूर करत है राधा राधा नाम। राधा राधा नाम रटत है जो नर आठों याम, तिनकी बाधा दूर करत है राधा राधा नाम। ब्रज धाम राधा जो की राजधानी लागे, हो राजधानी लागे, हो माने खारो खारो यमुना जीरो पानी लागे। मीठे रस से भरियोड़ी राधा रानी लागे, हो महारानी लागे, माने खारो खारो यमुना जीरो पाणी लागे। धन्यवाद। आणि आपला आजचा श्लोक नंबर 43 आपला आजचा श्लोक आहे, मना सज्जना एक जीवी धरावे, जनी आपुले हित तुवा करावे, रघुनायका विण बोलो नको हो, सदा मानसी तो निजध्यास राहो। म्हणजे मना सज्जना, पोरं खाली खेळतायत क्रिकेट, तर कोणीतरी काच फोडली खिडकीची। मना सज्जना एक जीवी धरावे, म्हणजे मना एक गोष्ट नक्की लक्षात ठेव, जीवी धर म्हणजे मना सज्जना एक जीवी धरावे, जनी आपुले हित तुवा करावे, या सगळ्या लोकांमध्ये तुझं हित जे आहे ना हे तुलाच करायचंय। रघुनायका विण बोलो नको हो, सदा मानसी तो निजध्यास राहो। तर म्हणजे रघुनायका विण बोलो नको म्हणजे रामाशिवाय दुसरं काही बोलूच नकोस। आणि लोकांमध्ये हित का, आपलं हित कशात आहे ना हे आपणच ओळखलं पाहिजे। दुसरा कोणी तुम्हाला तितकं ओळखत नाही किंवा जितकं तुम्ही स्वतःला ओळखता। मग अशा परिस्थितीत तुमचं हित कुठे आहे हे अचूकपणे तुम्हाला कळायला हवं ना, की दुसऱ्या कोणीतरी येऊन म्हणजे लोकांचे सल्ले घ्यावेत। 4 लोक आहेत, ती 4 लोक वेगळे त्यांचे जे सल्ले आहेत ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार, पण त्या 4 सल्ल्यांमधून तुम्हाला काय घ्यायचंय, तुमचा सल्ला काय वाटतं, तुमचं अंतर्मन तुम्हाला काय सांगते हे तुम्हाला ओळखायला यायला पाहिजे। आणि लोक जी आहेत ना, म्हणजे ते आता एक मध्ये खूप असं फेमस आलं होतं, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की एक खूप म्हातारं जोडपं होतं, ते गाढवावरून चालले होते दोघंही जण। तर लोक काही जे जात होते ते म्हणायला लागले, काय माणसं आहेत, बिलकुल दया नाही आहे त्यांना, गाढवावर स्वतः 2 जण बसलेत आणि चाललेत। मग दोघांनी काय केलं, उतरले आणि गाढवाला असंच घेऊन चालायला लागले। मग नंतर परत लोक आले आणि म्हणायला लागले, काय वेडी माणसं आहेत, त्यांना तर गाढव देऊन सुद्धा उपयोग नाही आहे, गाढवाला असंच रिकामे ठेवून चाललेत। मग त्या नवऱ्याने विचार केला की ठीक आहे, आता मी बसतो गाढवावरती। तर लोक असे पण म्हणायला लागले की काय माणसं आहेत की बायकोला खाली ठेवले आणि स्वतः गाढवावरती बसलाय।
मग लोक आहेत ती त्यांचे विचार करणार, त्यांना तेच काम दिलेलं आहे देवाने. तर हा गोष्टीचा विचार करणं सोडून द्या की लोक काय म्हणतील किंवा लोकांनी दिलेले सल्ले तुम्ही कितपत वापरायचे आपल्या आयुष्यात ह्याचा विचार करा. आणि काही लोकांना खूप घाणेरडी सवय असते की दुसऱ्यांना हसण्याची, किंवा दुसरे कसे एखाद्या गोष्टीमध्ये कमी आहेत आणि आपण कसे श्रेष्ठ आहोत, किंवा आपल्याला कसं सगळं एकदम परफेक्ट जमतं, आपण कसं आपलं आयुष्य एकदम परफेक्ट जगत आलेलो आहोत. तर खरंच मला असं वाटतं की हे सगळं करून तुम्हाला आनंद मिळतो. कारण की भगवद्गीतेत सुद्धा हे सांगितलेलं आहे, आज जे तुम्ही दुसऱ्याला हसताय या जन्मामध्ये तुम्हाला सर्वश्रेष्ठ बनवलं आहे असं तुमचा भ्रम आहे, तुम्हाला असं वाटतंय. पण पुढच्या जन्मामध्ये कधीतरी कदाचित पुढच्या जन्मात तुम्ही त्या ठिकाणी असू शकता, तुम्ही त्या व्यक्तीच्या ठिकाणी, आणि जी दुसरी व्यक्ती आहे हे सेम तुमच्यासोबत कर्म होऊ शकतो. तर त्याच्यामुळे दुसऱ्याला हसणं थांबवा तुम्हाला, किंवा दुसऱ्याच्या चुका जर तुम्हाला एखादा दिसत असतील तरी सुद्धा भगवद्गीतेत असं सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्हाला एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या चुका दिसत असतील ना, किंवा तर आपल्याला स्वतःला आपण चाळणीप्रमाणे समजावं. आपण आपल्या जेवढे चाळणीत छिद्र असतात ना तेवढे आपल्यात दोष आहेत, आपल्यात कोणते कोणते दोष आहेत ना हे आधी रिकवर करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा आपण दुसऱ्याकडे बोट दाखवतो ना की हा असा तो तसा, तेव्हा आपली जी 4 बोट असतात ना ही आपल्याकडे असतात. तर त्याच्यामुळे दुसऱ्यांच्या चुका काढत बसणं थांबवा. तुमच्यात किती चुका आहेत आणि तुम्ही स्वतःत किती बदल करून घेऊ शकता ना ह्याचा विचार करा. ना की दुसऱ्याने हे करायला पाहिजे, दुसऱ्याने असं करायला पाहिजे, दुसऱ्याने असं वागायला पाहिजे, त्याने हे केलं असतं तर त्याचं चांगलं झालं असतं. तुम्ही तुमचं बघा ना, त्याचं जाऊ दे, तो बघेल त्याचं काय करायचं आहे ते. तुमचं कशात कल्याण होऊ शकते हे तुम्ही बघा, तुमचं कशात हित आहे. तर त्याच्यामुळे हेच आहे की जनी आपुले हित तुवा करावे. लोकांमध्ये तुमचं कल्याण हे तुम्हीच करू शकता. तर म्हणून जर तुम्ही दुसऱ्याला हसत असाल किंवा दुसऱ्याला जर नावं ठेवत असाल तर तसं करू नका. त्याने तुम्हाला स्वर्गात तर नाहीच आणि नरकात पण नाही, खूप भयानक शिक्षा आहे. गरुड पुराणात असं लिहिलेलं आहे. तर त्यामुळे दुसऱ्याला काही सल्लेही देऊ नका. जर ती व्यक्ती तुमच्याकडे एखादा सल्ला मागायला आली तरच तुमचे विचार त्याला सांगा की तुम्हाला असं असं वाटतं, पण बाबा रे तुला जे वाटतं शेवटी ते तूच कर, नाहीतर उद्या तर तुम्ही जे सांगितलं ते करायचं आणि उद्या येऊन परत तुमचा गळा पकडायचा, हे तू सांगितलेलंच मी केलं पण हे चुकीचं झालं. तर त्याच्यामुळे दुसऱ्याला सल्ले देऊ नका, दुसऱ्याला हसू नका आणि दुसऱ्यांबद्दल गॉसिपसुद्धा करू नका, कारण या सगळ्यामध्ये तुम्ही तुमची एनर्जी वाया घालवताय. तर तुमची एनर्जी आणि तुमचं जे स्पिरिट आहे ना ते व्यवस्थित आणि पॉझिटिव्ह कसं राहणार? मग नेगेटिव्हच होणार सगळं आणि मग निराशेकडेच जाणार तुम्ही. मग तुम्ही उत्साही होणारच नाही. मग तुमची जी एनर्जी आहे मग तुम्हाला थकल्यासारखंच वाटणार, कारण की तुमची जी एनर्जी आहे ती तुम्ही दुसऱ्या चुकीच्या गोष्टींमध्ये एंगेज करताय ना. त्याच्यापेक्षा ती चांगल्या गोष्टींमध्ये लावण्याचा प्रयत्न करा. आता हा आपलाचा श्लोक आणि काही ॲडिशनल गोष्टी मला वाटल्या की ह्याच्यात ॲड करून सांगूया, म्हणजे आपल्या सगळ्यांचंच कल्याण होईल. आणि मला वाटतं आपला जेव्हा मनाचा श्लोक मी जेव्हा घेतलं होतं, मला वाटतं सुरुवातीच्या 3ऱ्या का 4थ्या श्लोकातच जेव्हा तो श्लोक आला होता, प्रभाते मनी रामचिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वधावा, तर सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तोची तो मानवी धन्य होतो. तर तेव्हाच मी ही गोष्ट सांगितली होती की सकाळी उठल्यावरती पहिला हा निश्चय करायचा की मी आज कोणाही बद्दल काहीही वाईट विचार करणार नाही. आणि जर असा विचार माझ्या मनात आला तर देवाला सांग की तूच त्याच्यातून मला मुक्ती मिळवून दे किंवा तूच त्या गोष्टीतून मला बाहेर काढ. आणि दिवसाच्या शेवटी सारासार विचार करायचा की आज दिवसभरात कोणत्या गोष्टीमुळे माझं मन दुखावलं गेलं असेल तर ती गोष्ट मी परत होऊ देणार नाही. हा विषय आजच माझ्यासाठी संपला, हा चॅप्टर आज माझ्यासाठी क्लोज. उद्या जर कोणी माझ्याशी या विषयावरती बोलायला आलं किंवा ह्या विषयाची चर्चा झाली तर मी त्या गोष्टीवरती बोलून माझी एनर्जी वाया घालवणार नाही. तर हा फॉर्म्युला नेहमी लक्षात ठेवा. आणि तेव्हा मला वाटतं की आपण सगळ्यांनीच प्लेज घेतलं होतं, ज्या व्हिडिओज माझ्यासोबत जेव्हा त्यांनी बघितला होता तेव्हा आपण सगळ्यांनीच डिसाईड केलेलं की आजपासून आपण असं करणार नाही किंवा आपण असं करायचं नाही. तर आज परत एकदा मी ती आठवण करून देते, कारण की ह्या श्लोकामधून मला कुठेतरी तो श्लोक आठवतोय म्हणून सांगितला. तर हा आपला आजचा श्लोक आणि त्याचा अर्थ होता. तर आजसाठी इतकंच. धन्यवाद. राधे राधे. तुमचा निरोप घेते.